व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजचा विषय तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतो. तुम्ही कितीही हुशार असलात, कितीही टॅलेंटेड असलात, पण जर बोलताना घाबरता, चिडता किंवा अडकता, तर लोक तुमची किंमत कधीच ओळखणार नाहीत. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला असंच दमदार जीवन बदलणारा कंटेंट हवा असेल, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त मोटिवेशन नाही, तर व्यक्तिमत्व घडवतो. शांत राहून प्रभावी कसं बोलायचं. 1. प्रभावी बोलणं म्हणजे मोठ्यानं बोलणं नाही. खूप लोकांना वाटतं की प्रभावी बोलायचं म्हणजे आवाज मोठा असावा, शब्द भारी असावेत किंवा लोकांना घाबरवावं. पण खरं सामर्थ्य शांततेत असतं. जो माणूस शांत राहून बोलतो त्याचं प्रत्येक वाक्य लोक गंभीरपणे ऐकतात. जो माणूस ओरडतो त्याला लोक फक्त सहन करतात. तुमचा आवाज कमी असला तरीही चालेल, पण शब्द ठाम असले पाहिजेत. 2. बोलण्याआधी थांबण्याची सवय लावा. कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच उत्तर दिलात तर ते प्रतिक्रिया असते, पण 2 सेकंद थांबून दिलेलं उत्तर ते प्रभाव असतो. शांत माणूस कधीच घाईत बोलत नाही. तो आधी ऐकतो, विचार करतो आणि मग बोलतो. व्हिडिओ इथे स्किप करू नका, कारण शेवटचा मुद्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो. ही सवय लावा. कोणी काही विचारलं तर लगेच बोलू नका. थोडं थांबा, डोळ्यात डोळे घालून बघा आणि मग हळू आवाजात उत्तर द्या. लोकांना तुमच्यातली गंभीरता जाणवेल. 3. कमी शब्द जास्त वजन. जास्त बोलणारा माणूस लोकांना थकवतो. कमी पण मुद्द्याचं बोलणारा माणूस लोकांना प्रभावित करतो. उदाहरण, कोणी तुमचा अपमान केलं तर 10 वाक्य बोलण्याऐवजी फक्त 1 वाक्य बोला. मला अशा पद्धतीने बोलणं योग्य वाटत नाही. बस शांत, स्पष्ट, ठाम. 4. शरीराची भाषा शब्दांपेक्षा मोठी असते. तुम्ही शांत असाल पण हातपाय हलत असतील, नजर इकडे तिकडे फिरत असेल, तर लोकांना असुरक्षितता जाणवते. प्रभावी बोलताना सरळ उभं राहा, खांदे मागे ठेवा, डोळ्यात डोळे बघा, हातांची हालचाल नियंत्रित ठेवा. शब्दांपेक्षा तुमची उपस्थिती बोलली पाहिजे. 5. भावना कंट्रोल करायला शिका. रागात बोललेले शब्द आयुष्यभराचं नुकसान करू शकतात. शांत राहून बोललेले शब्द आयुष्यभराचा आदर मिळवतात. कोणी तुम्हाला प्रूव्ह करत असेल तर लक्षात ठेवा, त्यांना तुमचा राग हवा आहे. तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही जिंकलात. शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती नियंत्रण आहे. 6. आवाजाचा टोन नियंत्रित ठेवा. एकच वाक्य 2 पद्धतीने बोलता येतं, रागाने किंवा आत्मविश्वासाने. तुमचा आवाज स्टेडी ठेवा, ना खूप हळू ना खूप मोठा, स्पष्ट आणि नियंत्रित. लोक शब्दांपेक्षा टोनवर विश्वास ठेवतात. 7. ऐकण्याची ताकद विकसित करा. जो माणूस ऐकतो तोच प्रभावी बोलू शकतो. मध्येच तोडू नका, समोरच्यांचं पूर्ण ऐका. डोकं हलवून समजून घेतल्याचं दाखवा. लोकांना ऐकून घेतलं की ते तुमचं बोलणं जास्त मान्य करतात. 8. नाही म्हणायला शांत राहा. प्रभावी बोलणं म्हणजे फक्त प्रेरणादायी भाषण नाही, कधीकधी ठाम नकार देणंही प्रभावी असतं. मला हे योग्य वाटत नाही, मी हे करू शकत नाही, माझा निर्णय वेगळा आहे. ही वाक्य शांतपणे बोला, ना स्पष्टीकरणाची गरज ना गिल्ट. 9. प्रत्येक वाद जिंकायची गरज नसते. शांत माणूस प्रत्येक चर्चेत उरतोच असं नाही, तो निवडतो कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं. कधीकधी शांत राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. 10. आत्मविश्वास आतून तयार होतो. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता त्यावर तुमचं बोलणं अवलंबून असतं. जर तुम्हाला स्वतःची किंमत माहीत असेल तर तुम्हाला ओरडण्याची गरज पडत नाही. आतून मजबूत व्हा. दररोज स्वतःला सांगा, मी शांत आहे पण कमजोर नाही. एक छोटं तंत्र, याला 3S फॉर्म्युला म्हणतात. स्लो हळू बोला, स्टेबल आवाज स्थिर ठेवा, शॉर्ट मुद्द्याच बोला. हा फॉर्म्युला वापरलात तर लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतील. इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमचं मोटिवेशन. खरं सामर्थ्य कोणात असतं? जो व्यक्ती शांत राहून परिस्थिती कंट्रोल करतो तोच खरा लीडर असतो. रागावणं सोपं आहे, ओरडणं सोपं आहे, भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण आहे, आणि जे कठीण असतं तेच प्रभावी असतं. आजपासून काय बदलणार? 1. उत्तर देण्याआधी 2 सेकंद थांबा. 2. आवाजांचा टोन कमी करा. 3. कमी पण स्पष्ट शब्द वापरा. 4. डोळ्यात डोळे घालून बोला. 5.
भावनांवर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे मागे हटणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर पूर्ण नियंत्रण असणं. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ओरडून लक्ष वेधतात आणि दुसरे शांत राहून आदर कमावतात. तुम्ही कोण व्हायचंय ते आज ठरवा. जर तुम्हाला असाच जीवन बदलणारा, व्यक्तिमत्व घडवणारा आणि लोकांसमोर तुमची वेगळी ओळख करणारा कंटेंट हवा असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून शक्ती देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा जो खूप चांगला आहे पण लोकांसमोर बोलताना घाबरतो किंवा जो प्रत्येक वेळी हो म्हणत स्वतःची किंमत कमी करतो. कदाचित हा व्हिडिओ त्यांचं आयुष्य बदलू शकतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी शांत आहे पण कमजोर नाही, कारण तुमची कमेंट म्हणजे तुमचा शब्द आणि शब्दाला वजन असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे फक्त मोटिवेशन नाही, इथे माइंडसेट बदलतो. इथे फक्त शब्द नाहीत, इथे व्यक्तिमत्व घडतं. इथे फक्त व्हिडिओज नाहीत, इथे तुमचं फ्युचर तयार होतं. दर आठवड्याला असेच नवे धारदार आणि डोळे उघडणारे व्हिडिओ येत राहणार आहेत. म्हणून सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, नाहीतर पुढचा दमदार व्हिडिओ चुकवू शकता.